नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये ITIचे जे ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे, याचा फॉर्म मोबाईलवरून कशा पद्धतीने भरतात याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, याची अर्ज भरण्याची सुरुवात 3 जूनपासून झालेली आहे आणि याची अंतिम दिनांक 30 जून 2024 पर्यंत आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 5 जूनपासून ते 1 जुलैपर्यंत मुदत आहे आणि याचा पहिला राऊंड जो असणार आहे तो म्हणजे 4 जुलै 2024 रोजी असणार आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी अर्ज कशा पद्धतीने भरतात ते या व्हिडिओमध्ये आपण पाहायचं आहे. सर्वप्रथम ITI ॲडमिशनची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. मित्रांनो, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सापडत नसेल तर तुम्ही सुद्धा गुगलवर सर्च करून लिंक ओपन करू शकता. गुगलला ITI ॲडमिशन 2024 असं सर्च करायचं आहे. सर्च करताच जी पहिली लिंक येते ते लिंक ओपन करून घ्यायची आहे. मित्रांनो, लिंक ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशनचं होम पेज ओपन होईल. जर तुमच्या मोबाईलमध्ये असं दिसत नसेल, अशा पद्धतीने दिसत असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात जे 3 डॉट दिसतात याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये जे ऑप्शन आहेत स्क्रोल करून वर ढकलायचे आहेत. त्याच्यामध्ये या ठिकाणी डेस्कटॉप साईटचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती टिक नसेल तर तुमचा सुद्धा फॉर्म अशा पद्धतीने दिसेल. तर त्यासाठी तुम्हाला या मेनूवरती जाऊन डेस्कटॉप साईटवरती टिक लावायचा आहे, म्हणजे तुमचा सुद्धा फॉर्म फुल साईजमध्ये दिसेल. तर सर्वप्रथम या ठिकाणी 10वी तुमची कोणत्या बोर्डातून पास झाला ते निवडायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डातून असाल वरती टिक लावायचं आहे, अन्यथा अदर दुसरा कोणता बोर्ड असेल तर खालील बॉक्सवरती टिक लावायचा आहे. या ठिकाणी 10वीचा रोल नंबर टाईप करायचा आहे. 10वीचा रोल नंबर टाईप करून तुमचं पासिंग इयर टाईप करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. पासिंग इयर सिलेक्ट करून परीक्षेचा महिना सिलेक्ट करायचा आहे. जन्मतारीख निवडायची आहे. जन्मतारीख निवडून कॅन्डिडेट डिटेल्स याच्यामध्ये स्वतःचं नाव लिहायचं आहे. पहिलं नाव टाकायचं आहे, खालील बाजूस आडनाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनचा मेसेज वरच्या बाजूला येईल किंवा असं झूम आउट करून बघा, या ठिकाणी तुम्हाला मेसेज असेल तर याच्यावरती आय ॲग्रीवरती टिक लावायचा आहे. मोबाईल नंबरच्या पुढे व्हेरीफाय नावाचं एक बटन दिसते, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करता झूम आउट करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला तुमच्या मोबाईलवरती एक OTP आला असेल तो OTP टाईप करून घ्यायचा आहे. OTP टाईप करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सक्सेसफुल व्हेरिफिकेशन असा एक मेसेज येईल, ओके करायचा आहे. स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी तुमचा ईमेल ID टाईप करायचा आहे. ईमेल ID टाईप केल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाईप केल्यानंतर खाली कॅप्चा टाईप करायचा आहे. कॅप्चा टाईप करून रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर या बटनावरती क्लिक करताच एक रजिस्ट्रेशन नंबर येईल. रजिस्ट्रेशन नंबर लिहून घ्यायचा आहे किंवा कॉपी करून घ्यायचा आहे. मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर जो लिहून किंवा कॉपी करून घेतला आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करून किंवा पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली पासवर्ड टाईप करायचा आहे. पासवर्ड टाईप करून लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्यासमोर ॲप्लिकेशनचं स्टेटस येईल, डॅशबोर्ड ओपन होईल. याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशनचे ज्या ज्या प्रोसेस पूर्ण केलेत त्याचं स्टेटस या ठिकाणी ओपन होईल. तर सर्वप्रथम आपल्याला ॲप्लिकेशन ॲक्टिव्हिटीज या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करून त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कन्फर्मेशनचा मेसेज येईल, ओके या बटनावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलेली सर्व माहिती बाय डिफॉल्ट ऑटोमॅटिक येईल, चेक करायची आहेत. जी माहिती अपुरी आहेत ते भरून घ्यायचे आहेत. या ठिकाणी तुमचं नाव, आडनाव, जन्मतारीख, नॅशनॅलिटी, मातृभाषा, धर्म, कॅटेगरी, जात सर्व माहिती चेक करून वार्षिक उत्पन्न निवडून नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाईप करून घ्यायचा. ॲड्रेस टाईप करून नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, गावाचं नाव निवडल्यानंतर बाय डिफॉल्ट पिनकोड येईल, नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी गार्डियन डिटेल्स, जर उमेदवार आई किंवा वडील यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्या पालकांच्या जवळ राहत असतील तर यस करून माहिती भरायची आहे. अनाथ उमेदवारांना हे लागू राहील, अन्यथा बाकीच्या उमेदवारांनी खाली वडिलांचं नाव टाईप करायचं आहे. वडिलांचं नाव टाईप केल्यानंतर या ठिकाणी एक मेसेज येईल, तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुमच्या नावाचं स्पेलिंग वगैरे बरोबर आहे का चेक करायचं आहे. नावाचं स्पेलिंग बरोबर असेल तर ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी वडील आणि आई असे 2 कॉलम आहेत, त्याच्यामधील सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. आडनाव, वडिलांचा व्यवसाय टाईप करायचा आहे. वडील जर गव्हर्नमेंट सर्व्हिस करत असतील तर त्याच्याबद्दल माहिती निवडा, अन्यथा वडील शेती करीत असतील तर सेल्फ एम्प्लॉईड याच्यावरती क्लिक करा. वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल तर बिलो 1 लाख हे निवडायचं आहे. वडिलांचं राज्य
जिल्हा आणि तालुका हे निवडायचं आहे. अशाच पद्धतीनं सेम आईच्या कॉलममध्ये सुद्धा माहिती भरायची आहे. माहिती भरून खाली नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी डिफेन्स कॅटेगरी याबद्दल माहिती निवडायची आहे. जर उमेदवाराचे वडील डिफेन्स क्षेत्रात म्हणजे आर्मीमध्ये वगैरे असतील तर त्याच्याबद्दल माहिती भरायची आहे. अन्यथा आहे असं नो ठेवायची आहे. खाली उमेदवार अपंग असेल तर त्याच्याबद्दल यस करून माहिती भरायची आहे. अन्यथा नोच राहू द्या. उमेदवार 10वीला असताना इंटरमिडिएट चित्रकला स्पर्धा पास केली आहे का, असेल तर यस करा, अन्यथा नोच राहू द्या. कोर्टमध्ये जर उमेदवाराचं जिल्हा लेवल, नॅशनल लेवल किंवा स्टेट लेवलचं कोणतं प्रमाणपत्र असेल तर यस करा, अन्यथा नोच राहू द्या. उमेदवार बाल सुधारणा ग्रह उत्तीर्ण झालेले उमेदवार असतील तर यस करा, अन्यथा नो राहू द्या, असंच राहू द्या. नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुमची 10वी ज्या जिल्ह्यातून, ज्या तालुक्यातून, ज्या गावातून झाले ते निवडायचं आहे. 10वीचं जिल्हा, तालुका आणि गाव निवडून खाली 10वी उत्तीर्ण आहात का, यस या बटनावरती टिक लावायचं आहे. 10वीला टेक्निकल विषय असेल तर ते यस करा, अन्यथा नोच राहू द्या. बऱ्याच शाळेमध्ये 10वीला टेक्निकल हा विषय असतो, त्यांनी यस हे निवडायचं आहे. 10वी गणित आणि विज्ञान या विषयाचा उत्तीर्ण असाल तर यस निवडायचं आहे. जवळजवळ सर्व उमेदवारांना हा विषय असतो. यस बाय डिफॉल्ट असेल तसंच राहू द्या. या ठिकाणी खाली तुमच्या 10वीला कोणत्या विषयाला कितीपैकी किती मार्क पडले हे सर्व टाईप करून घ्यायचं आहे. मराठीला 100पैकी 75 आहेत तर 100पैकी 75 टाकायचे आहेत. मित्रांनो, तुमच्या 6च्या 6 विषयाला जे मार्क्स आहेत ते टाईप करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी बाय डिफॉल्ट त्याचे टोटल येईल. हे जे बेस्ट ऑफ 5चे मार्क्स आहेत हे तुमच्या मार्कशीटला जुळत नसतील एखाद्या वेळेस तर ते तसंच राहू द्या, त्याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी ॲडिशनल वेटेज गुणाधिक्य याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा, टेक्निकल विषय काही जरी माहिती असेल तर भरायची आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा 10 पॉईंट भेटतात, जेणेकरून तुमचं मेरिटमध्ये वाढ होईल आणि तुम्हाला जो हवा तो ट्रेड पहिल्या प्राधान्यामध्ये पहिल्या प्रयत्नात भेटून जाईल. असेल तर टाकायचं आहे. मित्रांनो, 10वीचे मार्क्स भरून झाल्यानंतर खाली या ठिकाणी 12वी झाली असेल तर यस करायचं आहे, अन्यथा नो तसंच राहू द्या. मित्रांनो, या ठिकाणी हायेस्ट क्वालिफिकेशन निवडायचं आहे. ज्या उमेदवारांचं 12वी असेल तर 12वी, ग्रॅज्युएशन पास असेल तर ग्रॅज्युएशन निवडायचं आहे. नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पूर्वी कोणता ITI केलेला असेल तर त्याच्याबद्दल माहिती भरायची आहे, अन्यथा नो बटनावरती क्लिक करून नेक्स्ट पेज या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी होम डिस्ट्रिक्ट तुमचा मूळ जिल्हा, तुम्ही 10वी ज्या जिल्ह्यातून पास झालेला असाल तोच जिल्हा या ठिकाणी बाय डिफॉल्ट येईल, सिलेक्ट करायचा आहे. मित्रांनो, खाली या ठिकाणी तुमचा ITIचा भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म ज्या कॉलेजमधून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे ते कॉलेज या ठिकाणी निवडायचं आहे. मित्रांनो, हे कॉलेज फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी असणार आहे, ॲडमिशनसाठी नाही. ॲडमिशनसाठी जे तुम्ही ट्रेड आणि कॉलेज निवडणार आहेत त्याची प्रोसेस पुढे आहे, तर फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमचे जवळचं जे कॉलेज असेल ते निवडा. कॉलेज निवडून मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच या ठिकाणी तुम्हाला पेमेंटच्या गेटवेवरती डायव्हर्ट केले जाईल. तर या ठिकाणी तुम्हाला पेमेंटचे 5 पद्धती दिल्या आहेत, त्यापैकी कोणतीही एक पद्धत निवडून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. मित्रांनो, पेमेंटची रिसिप्ट डाउनलोड करून प्रिंट घेतल्यानंतर या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचं आहे. या ठिकाणी उजव्या कोपऱ्यात जनरेट अँड सेव्ह मराठी एक बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्या समोर तुम्ही भरलेल्या फॉर्मची PDF डाउनलोड होईल. याच्यावरती क्लिक करून ओपन करून घ्यायचे आहेत आणि याच्या प्रिंटआउट्स घ्यायला विसरायचं नाही. प्रिंटआउट्स घेऊन तुम्ही जे कॉलेज निवडलेलं आहे त्या कॉलेजवरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आल्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजवरती ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजचं ट्रेड निवडायची प्रोसेस करून घ्यायची आहे. तर ट्रेड निवडण्यासाठी तुमचा युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट अँड चेंज ऑप्शन प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्यासमोर ट्रेड कन्फर्मेशनचा मेसेज येईल. महत्त्वाच्या सूचना येतील, सूचना वाचून ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ज्या कॉलेजवरती ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्याबद्दलच माहिती या ठिकाणी भरायची आहे. गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर गव्हर्नमेंट निवडा, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट निवडायचं आहे. कॉलेजचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि कॉलेजचं नाव निवडायचं आहे. निवडून सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुम्ही जे कॉलेज निवडलेलं आहे त्या कॉलेजला जे ट्रेड असतील सर्व ट्रेडची लिस्ट येईल, बघून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या ट्रेडला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच ट्रेडला ॲड टू प्रेफरन्स लिस्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्यासमोर लाल बटन निळ्या कलरमध्ये होईल आणि ॲडेड टू प्रेफरन्स लिस्ट असं येईल. जे ट्रेड पाहिजे सर्व ट्रेड एक एक सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जो हवा आहे महत्त्वाचा ट्रेड तो 1 नंबरला सिलेक्ट करायचा आहे, जेणेकरून प्रायोरिटीला तो पहिल्या नंबरला येईल. ट्रेड निवडून झाल्यानंतर या ठिकाणी समजा तुम्हाला दुसऱ्या कॉलेजला ट्रेड टाकायचे आहेत तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी फक्त तालुका चेंज करायचा आहे.
कॉलेज निवडायचं आहे, सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक सोडून अनेक कॉलेजला ट्रेड टाकू शकता. ट्रेड निवडून झाल्यानंतर या ठिकाणी जनरेट अँड सेव्ह PDF याचं एक बटन येईल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमच्यासमोर तुम्ही निवडलेले सर्व ट्रेडचे PDF येईल. PDF ओपन करून प्रिंटआउट्स घ्यायचे आहेत. PDFच्या प्रिंटआउट्स घेतल्यानंतर मित्रांनो 4 तारखेला याचा पहिला राऊंड आहे. तर त्या तारखेला तुम्हाला तुमच्या ID पासवर्ड लॉग इन करून चेक करायचं आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे का नाही ते. जर कोणतं कॉलेज भेटलं असेल तर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये येऊन अलॉटमेंट लेटर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं असेल तर अलॉटमेंट लेटरमध्ये PDF येईल. ते PDF डाउनलोड करून प्रिंटआउट्स घेऊन तुम्हाला ज्या कॉलेजचं ट्रेड भेटलेलं आहे त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपला ॲडमिशनचा फॉर्म सक्सेसफुली 100% भरून झालेला आहे. जर तुम्हाला याबद्दल काही शंका असतील तर कमेंट करून विचारायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.